पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचे अंघोळ करतानाचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी. महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर हॉटेल मालकाचा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. महिलेच्या तक्रारीवरून हॉटेल मालकावर गुन्हा दाखल, आरोपी मालक अटकेत. बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून कामाला असलेल्या महिलेचे अंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत हॉटेल मालकानेच कर्मचारी महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शेगाव शहरात खळबळ उडाली आहे. शेगाव शहरातील खामगाव मार्गावरील हॉटेल अतिथीमध्ये अनेक महिला कर्मचारी कामावर आहेत. हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याने या हॉटेल मालकाने चोरून अंघोळ करतानाचे फोटो व व्हिडिओ काढले व ते व्हायरल करण्याची धमकी पीडित महिलेला देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिला जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी तात्काळ हॉटेल मालक ज्ञानेश्वर लिप्ते याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार, विनयभंग व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शेगाव शहरात खळबळ उडाली असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे दिनांक 12/5/2026 रोजी फिर्यादीवरून यातील आरोपीने तिचा विनयभंग केला, त्याचप्रमाणे जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे अपराध क्रमांक 304/26 कलम 74 75 76 77 78 115(2) 296 351(2) भारतीय न्याय संहिता तसेच RW 31 W112 31 RS 32 VA अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला असून यातील आरोपी अटकेत आहे. त्याला पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याकामी न्यायालयात हजर केलेला आहे आणि यात पुढील तपास माननीय ADPO साहेब प्रदीप पाटील साहेब करीत आहेत.